चीनी रोबोटमुळं आपली फजिती झाली. काय फजिती झाली? तर गालगोटियास विद्यापीठानं AI समिट एक्स्पोमध्ये ओरियन नावाचा रोबोट डॉग प्रदर्शित केला, जो त्यांनी स्वतः विकसित केल्याचं सांगितलं, पण तो चीनच्या युनिटरी रोबोटिक्स GO2 मॉडेल असल्याचं उघड झालं, ज्याची किंमत 2 ते 3 लाख रुपये आहे. प्राध्यापिका नेहा सिंह याला त्याला विद्यापीठाच्या सेंटर ऑफ एक्सलन्समधून सादर केलं, ज्यामुळे वाद झाला. सरकारनं विद्यापीठाला स्टॉल रिकामं करण्यास सांगितलं आणि त्यांचं ते स्टॉल रद्दही केलं, त्यांना हाकलून दिलं. खूप चांगलं केलं. नंतर विद्यापीठानं माफी मागितली, त्याची जबाबदारी प्राध्यापिकेवरती टाकली. ती म्हणाली की ती कॅमेऱ्यात उत्साहात चुकीची माहिती दिली. हे भारतीय नवोन्मेष प्रदर्शन करण्याच्या परिषदेच्या उद्देशाला धक्का आहे आणि हे पण लक्षात आलं चीनमुळं. कारण ते किती लक्ष ठेवून आहेत भारतातल्या घडामोडीवरती बघा. ज्या वेळेला हा रोबोट डॉग आपल्याकडे प्रदर्शित झाला तर चीनच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ह्या रोबोटचे चित्र, पिक्चर्स आणि त्याचे व्हिडिओ प्रदर्शित केले गेले आणि त्यांनी सांगितलं की हे आमचं आहे. अर्थात चीनसुद्धा रिव्हर्स इंजिनिअरिंग खूप करतं. त्यांनी पण ज्यावेळेला त्यांची अर्थव्यवस्था ही निर्यातक्षम बनली तर त्यांनी काय केलं, जगभरातले जे लोक जे स्वस्त कामगारांच्या शोधात होते त्यांनी तिथे चीनमध्ये ते सगळी निर्मिती केली. मग चीननं त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं. त्यातलं जे काही तिथं होतं म्हणजे BYD सारखी वगैरे गाड्या किंवा ॲपलसारखे फोन हे चीनमध्ये त्याच्याहून सरस मिळतात. त्याचं कारण आहे की त्यांनी रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं. त्यामुळे ते जे आपल्याला सांगतायत ते त्यांनी पण केलेलं आहे, पण आपण ते करू नये, ही चूक होती.